नमस्कार बंधू आणि भगिनींनो, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नवीन आलेले जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला लगेच कळतील. तर ग्रामसभा आता होणार आहेत. तर त्या ग्रामसभेमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारू शकता तुम्ही, त्याच्याविषयी आपल्याला आता चर्चा करायची आहे. ग्रामसभा ग्रामपंचायतीमध्ये केंद्र सरकारच्या योजना येत असतात, राज्य सरकारच्या योजना येत असतात, नाबार्डच्या योजना येत असतात, पंचायत समितीच्या योजना असतात, जिल्हा परिषदेच्या योजना येत असतात, परत तालुका पंचायतीच्या योजना येत असतात. तर ह्या ज्या योजना आल्यानंतर त्या योजनांचं पुढे काय केलं, कुठली योजना तुम्ही राबवली, तर ह्याच्याविषयी तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यानंतर गावात तुमच्या विजेचे प्रॉब्लेम असतील, तर विजेचे प्रॉब्लेम वारंवार का होतात किंवा वीज का पोहोचू शकत नाही जास्तीत जास्त घरापर्यंत, त्याचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्यानंतर पाण्याचे प्रॉब्लेम असतील, पाण्याचे जे तुमच्याकडं काही दिवसांनी पाणी येत असेल किंवा पाणी तुम्हाला वेळेवर मिळत नसेल किंवा तुम्हाला पाण्याचा नळ तुमच्याकडे वेळेवर जोडला जात नसेल किंवा वारंवार सांगूनसुद्धा पाण्याचं शुद्धीकरण केलं जात नसेल किंवा पाण्यातून विषबाधा जर होत असेल, तर अशावेळी तुम्ही ग्रामपंचायतीला तुम्ही विचारू शकता. त्यानंतर अविश्वासाचा जो ठराव असतो, तर अविश्वासाचा ठराव मान्य करण्यासाठी तुम्ही ग्रामसभेला आलेल्या लोकांच्यामध्ये चर्चा करू शकता. त्यानंतर जे अनधिकृत बांधकामं आहेत, त्या बांधकामांचे जे प्रश्न असतील, ते बांधकामं का वाढलेले आहेत, ते तुम्ही का काढू शकत नाहीत, असे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये मुद्दे मांडले पाहिजेत, ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतर जे माहितीचा अधिकाराचा अवलंब करायचा असतो किंवा एखाद्याची कामं होत नसतील, तर ती काय कामं होत नाहीत, ते माहिती अधिकाराची माहिती विचारून घेतली पाहिजे तुम्ही ग्रामसेवकाकडून किंवा सरपंचाकडून. ते तुम्ही विचारून घेऊ शकता. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांनी काय काय कामे केलीत, कुठल्या गटामध्ये काय काम केलं, त्याचा लेखाजोखा तुम्ही विचारू शकता किंवा जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे का किंवा त्यांच्यावर कोणते आरोप झालेले आहेत का या दरम्यान किंवा ते त्या पदासाठी लायक आहेत का, ह्याचीसुद्धा तुम्ही विचारणा करू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीचे ग्रामसभा तुम्ही गाजवली पाहिजे. लोकांना जास्तीत जास्त प्रश्न विचारले पाहिजेत आणि तुमच्या कडून चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि योग्य नेता जो आहे, आता थेट सरपंचांची निवड जी थेट जनतेमध्ये होणार आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जर सकारात्मक विचार तुम्ही लोकांच्या समोर मांडला, तर ते नक्कीच फायदेशीर होणार आहे. त्याच्यामुळं धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. धन्यवाद.